अनेक दिवसापासून पावसाचा जोर कायम असलेला पाहायला मिळत आहे, तर हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला. गेल्या काही दिवसापासून तसेच काल मध्यरात्रीपासून पुण्यातील धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे खडकवासला धरणातून जवळपास 35,000 क्युसेक इतक्या क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पुण्यातील सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या निंबूसनगर, एकतानगर या भागामध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळाले. एकूणच याची सर्व माहिती नागरिकांना देऊन आधी सूचित करण्यात आल्यामुळे या ठिकाणी नागरिकांचं स्थलांतरित देखील करण्यात आलं. त्यामुळे या ठिकाणी सकाळी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे तसेच पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले हे घटनास्थळी पोहोचले. यांनी या सगळ्याची पाहणी केली व नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले. नागरिकांना कोणत्याही पद्धतीची मदत लागल्यास हेल्पलाईन नंबरद्वारे ही मदत पुणे प्रशासन करणार असल्याचे देखील पुणे मनपा आयुक्तांनी सांगितलेलं आहे. तसेच इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटकाही पुण्यामध्ये तैनात असलेल्या तसेच भारतीय जवान एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच नागरिकांचे बचाव कार्य देखील आता युद्ध पातळीवर सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. 45,700 क्युसेक विसर्ग आता खडकवासला धरण क्षेत्रातून सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. तसेच धरण क्षेत्रामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याची क्षमता ही कमी जास्त करण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच वयोवृद्ध आणि महिला बालकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्राची केदारी, लोकल 18 पुणे.